जय शिवराय सर्वांना। आज पुन्हा एकदा प्रचंड अत्यंत महत्त्वाचा हृदयस्पर्शी आणि अत्यंत आपल्या सर्वांच्या भावनेशी जवळीक असणारा विषय म्हणजे शिवतीर्थ रायगडावरचा विषय तो घेऊन आपल्या सर्वांसमोर मी आलेलो आहे। तत्पूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील 10 वर्षापासून मी असेल, माझे दुर्गसेवक असेल, सह्याद्री प्रसाद हिंदुस्थान असेल, सकल हिंदू समाज असेल, आज जंजिरा किल्ल्यावर शासकीय इतमामध्ये परमपवित्र भगवा ध्वज फडकला पाहिजे या मागणीसाठी आपण गेल्या 10 वर्षापासून प्रयत्न करीत आहोत। गेल्या 2 महिन्यापासून ते आंदोलन आपण अधिक तीव्र प्रमाणात त्या ठिकाणी केलेलं आहे। आता काही दिवसापूर्वी 9 जुलैला केंद्रीय पुरातत्व विभागाच्या विरोधात आपण आंदोलन केलेलं आहे। जंजिरावर परमपवित्र भगवा ध्वज शासकीय इतमामात फडकला पाहिजे यासाठी पराकोटीचे प्रयत्न आपले सुरू आहेत। जरी आपण सोशल मीडियामध्ये पाहत असाल नसाल तरी सुद्धा अत्यंत पराकोटीचे प्रयत्न त्या ठिकाणी चालले, त्याची कल्पना आपण करू शकत नाही। कदाचित असेच प्रयत्न आपले सुरू राहिले तर आई भवानी आपल्याला प्रचंड मोठा आशीर्वाद देईल आणि 350 वर्षानंतर हा जंजिरा किल्ला पुन्हा एकदा आपल्या स्वराज्यात येईल। आपल्या अनेक छत्रपतींचे, मराठ्यांचे स्वप्न 100% आपण पूर्ण करणार हा विश्वास मला त्या ठिकाणी आहे। इतकंच नव्हे तर जंजिरा किल्ला बॉयकॉट करण्यासाठी सुद्धा आपले प्रयत्न सुरू आहेत। त्याचशिवाय त्या जवळ असणाऱ्या पद्मुर्गावरती आपण 2019ला 60 कोटी परमपवित्र भगवा ध्वज फडकलेला आहेत, परंतु त्या पद्मूरची महती जास्तीत जास्त भारतीयांच्या लोकांपर्यंत जाण्यासाठी सुद्धा आपले प्रयत्न येत्या काळामध्ये होणार आहेत। पावसाळा संपल्यानंतर सुद्धा कदाचित मोठं आंदोलन जंजिरासाठी आणखीन प्रत्यक्ष गडावर जाऊन, किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी होणार आहे। हा विषय आपण लावून धरलेला आहे, हा विषय आपण सोडलेला नाही। आपल्या प्रत्येक श्वासामध्ये जंजिरावर परमपवित्र भगवा ध्वज फडकला पाहिजे हे आपल्या प्रत्येक श्वासाशी त्या ठिकाणी मी आठवण करत आहे। माझं तर प्रामाणिक मत आहे की जोपर्यंत जंजिरावर परमपवित्र भगवा ध्वज फडकत नाही तोपर्यंत माझ्या प्रत्येक श्वासाचा मला धिक्कार आहे। अशा प्रकारचं जंजिराचं आंदोलन प्रत्येक श्वासानगणिक हे चालूच राहणार आहे। यासोबतच शिवतीर्थ रायगडावरचा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय आपण सोडून देऊन चालणार नाही। गेले कित्येक वर्ष, शेकडो वर्ष म्हणजे साधारण 300-350 वर्ष झाले असतील, होय ही धर्माची लढाई आहे आणि तो साक्षीदार कोण असेल तर जगदीश्वराच्या मंदिराच्या, महादेवाच्या पिंडीच्या बाहेर उभा असणारा तो हा नंदी। या नंदीचा जर आपण चेहरा पाहिला, मुख पाहिलं तर ते तोडलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। 300-350 वर्षापूर्वी औरंग्याने त्याच्या पिलावळ्यांनी या मंदिराची तोडफोड केली। मंदिर म्हणून त्यांनी तोडफोड केली, शिल्प म्हणून जर त्यांनी पाहिलं असतं तर कदाचित तोडफोड करण्यात आली नसती, परंतु त्यांना माहिती आहे की हे महादेव, हे शंभू महादेव हे आपल्या मराठ्यांचं आराध्य दैवत आहे आणि त्याच्या समोर असणारा हा नंदी त्याचे साक्ष देत आहे। ज्या लोकांना वाटतं की ही धर्माची लढाई नाही त्यांनी जावं जगदीश्वरावर, तिथला नंदी पाहावा। नव्हे, शिवतीर्थ रायगडच काय, महाराष्ट्रातले असे शेकडो मंदिर आहेत की त्या गडावरच्या देवदेवता अजूनही भ्रष्ट आहेत। गडावर आज हिंदुस्थान मधले अनेक मंदिर आहेत, अनेक लेण्या आहेत, तिथं असणारे शिल्प, त्या असणाऱ्या आपल्या देवदेवता त्याचे हात तोडलेले आहेत, पाय तोडलेले आहेत, नाक फोडलेले आहेत, डोळे फोडलेले आहेत। अशा प्रकारचं दुष्कर्म, दुस्साहस त्या औरंगजेबाने त्याच्या पिलावणीने केलेलं आपल्याला पाहून येतं। आणि म्हणून मला असं वाटतं की या शिवतीर्थ रायगडावर असणाऱ्या या नंदीला साक्ष देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानं त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा राज्याभिषेक होतो, मग तो तारखेप्रमाणे असेल किंवा तिथीप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला असेल, त्यावेळेस केंद्रीय पुरातत्व विभाग त्या ठिकाणी तांब्याचं मुख या ठिकाणी आपल्याला 1 दिवसासाठी लावण्यासाठी परवानगी देतं। परंतु आपली मागणी आहे की 365 दिवस ते मुख त्या ठिकाणी असलं पाहिजे। नव्हे, सह्याद्री प्रतिष्ठानची त्याच्या पुढे जाऊन मागणी आहे की हे मुख जशा तसं केंद्रीय पुरातत्व खात्यानं त्या ठिकाणी बसवावं। आणि जर त्यांच्याकडे जर ही टेक्नॉलॉजी नसेल, ते जर हे करू शकत नसेल तर सह्याद्री प्रतिष्ठान ही पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि कुठल्याही पुरातत्व विशेष निकषाला धोका न पोहोचता या दगडी नंदीची मुख जशा तसं बसवण्याची जबाबदारी सह्याद्री प्रशासन त्या ठिकाणी उचलत आहे। आणि म्हणून यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाला आपण त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, त्यांनी ती परवानगी नाकारलेली आहे। म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आणि आपले झोपलेले हिंदू लोक पुन्हा एकदा जागे होण्यासाठी, होय ही धर्माची लढाई आहे, ही आपल्या मातृभूमीची लढाई आहे, ही आपल्या देवदेवताची लढाई आहे, हे सांगण्यासाठी येत्या 9 ऑगस्टला केंद्रीय पुरातत्व खात्याच्या विरोधामध्ये शिवतीर्थ रायगडावर आपल्या सर्वांना दुपारी 3 वाजता होळीच्या माळावर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमायचंय। प्रत्येकाने परमपवित्र भगवा ध्वज आपल्या खांद्यावर घेऊन यायचंय, भगवी टोपी आपल्या खांद्यावर घेऊन यायची आहे आणि त्या केंद्रीय पुरातत्व खात्याचा निषेध मोठ्या प्रमाणात करायचा आहे। हे एकदा आंदोलन झालं, याच्यानंतर सुद्धा जंजिरा आणि शिवतीर्थ रायगड याचं एकत्रित
काम किंवा एकत्रित आंदोलन आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत आणि महाराष्ट्रातले आमदार खासदार असतील किंवा मान्यवर संस्था असतील व्यक्ती असतील या सगळ्यांना आपण आव्हान करणार आहोत की या आंदोलनामध्ये आपण सक्रियपणे त्या ठिकाणी सहभागी घ्यावं। मी पुन्हा एकदा सर्व भारतीयांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व शिवभक्तांना, सर्व हिंदू धर्मियाच्या कट्टर विचारवंतांना मी आव्हान करतो की येत्या 9 ऑगस्टला बरोबर दुपारी 3 वाजता केंद्रीय पुरातत्व खात्याच्या विरोधामध्ये आपण आंदोलन करणार आहोत। स्थळ आहे शिवतीर्थ रायगड, होळीचा माळ, 9 ऑगस्ट दुपारी 3 वाजता हजारो त्या संख्येने शिवभक्तांनी त्या ठिकाणी यावं। जय शिवराय।